रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ह्या स्वानंद रामा चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। तर आजपासून कार्तिक महिना सुरू होतोय, कार्तिक मास सुरू होतोय। तर त्यानिमित्ताने आज आपण श्री हरिवंश पुराण सार्थ श्री संतान गोपाल स्तोत्रासह ऐकणार आहोत। संपूर्ण हरिवंश पुराण आजपासून आपण ऐकणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी मी तुम्हाला हरिवंश पुराणाचे महात्म्य काय आहे, फलश्रुती काय आहे ते सांगणार आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे ऐकण्याच्या आधी तुम्हाला पण माहीत असलं पाहिजे की याने काय लाभ होतात, काय फल मिळते। तर ते नक्की तुम्ही ऐका। तसेच तुम्हाला जर ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला हरिवंश पुराणाचे कसे पारायण करायचे ते सर्व डिटेलमध्ये सांगेल। आणि नित्यपाठ कसा असावा आपला ते सुद्धा सांगणार आहे। रोज एक एक कथा वाचायची, म्हणजे तुम्ही ऐकणारच आहात आता। आणि वाचन झाल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय या सिद्ध मंत्राचा तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करायचा आहे। आणि त्यानंतर कृष्ण गायत्री मंत्राचा 27 वेळा जप करायचा आहे। कृष्ण गायत्री मंत्र कोणता आहे? ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात हा आहे। आणि नंतर ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर किंवा ऐकल्यावर आपल्या देवाला गंध अक्षदा फुले वाहून नमस्कार करायचा, श्रीकृष्णांची आरती करायची, मंत्रपुष्प व्हायचा आणि नैवेद्य दाखवायचा। आणि त्या दिवशी कृष्णाच्या किंवा पांडुरंगाच्या देवळात जाऊन दर्शन घ्यायचं। त्यांना सुगंधी फूल, तुलसीपत्र, एखादे मऊ फळ आणि दक्षिणा अर्पण करायची आणि स्वतःच्या कल्याणार्थ प्रार्थना करायची। अशा प्रकारे एक आवर्तन पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा पहिल्या कथेपासून ग्रंथ वाचनास प्रारंभ करायचा किंवा ऐकायचा आणि असंच ठेवायचं क्रम। तर चला ते ठीक आहे। आता आपण फलश्रुती काय आहे ते ऐकूयात। त्याच्यानंतर आपण पूर्वपीठिका ऐकणार आहोत आणि त्यानंतर मग अध्याय उद्या ऐकणार आहोत। आज त्याच्या आधीचं काय आहे सर्व, म्हणजे हरिवंश पुराणाचे पार्श्वभूमी काय आहे ते सर्व ऐकणार आहोत। तर आता हरिवंश पुराणाचे महात्म्य ऐकूया। फलश्रुती लक्ष देऊन ऐका। हरिवंश पुराण हे सनातन शब्द ब्रह्म आणि साक्षात ब्रह्मा विष्णू महेश्वर स्वरूप आहे। 18 पुराणांच्या श्रवणाने, अश्वमेध राजसूय यज्ञ केल्याने आणि सर्व प्रकारची दाने दिल्याने जे पुण्यफळ मिळते तितकेच पुण्यफळ या पुराणाच्या श्रवणाने प्राप्त होते। या सद्ग्रंथाच्या श्रवण पठन पारायण रूपी सेवेने मनुष्य पापमुक्त, ऋणमुक्त, रोगमुक्त, दारिद्र्यमुक्त, दुर्भाग्यमुक्त आणि बंधनमुक्त होऊन त्याला उत्तम यश, श्री कीर्ती, आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती, समृद्धी, सर्व प्रकारचे सौख्य, सुख, शांती, समाधान, विद्या, क्षेम, स्थैर्य, कल्याण, धर्म, बुद्धी आणि उत्तम गती प्राप्त होते। त्याच्या पितरांचा उद्धार होतो, त्याचे वंशज सुखात आनंदात राहतात। तसेच त्याच्या त्रिविध पापांचे, दोषांचे व ब्रह्महत्या, भ्रूणहत्या, गोहत्या, मदिरापान, परस्त्रीगमन, गुरु स्त्रीगमन आदी दुष्कृत्यांचेही निरसन होते। त्याच्या संततीवरील संकटे आणि संततीविषयक चिंता दूर होतात। त्यांची संतती जगत नसेल तर ती जगते। ज्या पुरुषाच्या वीर्यात संतती उत्पन्न करण्याचे सामर्थ्य नाही त्याने याचे 10 वेळा श्रवण केल्यास त्याचे बीज सफल होते। ज्या स्त्रीला मासिक धर्म येत नाही तिने याचे 10 वेळा, जिची संतती जगत नाही तिने 7 वेळा, जिचा गर्भपात होतो तिने 5 वेळा आणि जिला एकच संतती आहे तिने 3 वेळा आणि जिला अपेक्षित संततीची अभिलाषा आहे तिने याचे एकदाच श्रवण पठन केल्याने अपेक्षित फलप्राप्ती होईल, असे कृष्णद्वैपायन व्यासांनी सांगितले आहे। या कृष्णचरित्राच्या पुण्य प्रभावाने मनुष्याची हरिभक्ती वृद्धिंगत होते, त्यांची कार्य विनाविघ्न सिद्धीस जातात आणि कृष्ण कृपेने त्याचे सर्वार्थाने शुभ होते। तर आता आपण पार्श्वभूमी बघूया थोडक्यात। श्री गणेशाय नमः म्हणजेच पूर्वपीठिका। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरिवंश पुराण
श्री गणेशाय नमः. भगवान श्रीकृष्णाला नमस्कार असो, भगवती महालक्ष्मीला नमस्कार असो, भगवान व्यास महर्षींना नमस्कार असो, गुरुदेवांना नमस्कार असो. व्यासांनी जगाच्या कल्याणासाठी वेदांच्या संहिता तयार केल्या. त्यानंतर उपनिषदे, पुराणे, उपपुराणे यांची निर्मिती करून तेच सनातन ज्ञान अधिक विस्तृत आणि सुलभ केले. पण एवढे करूनही त्यांचे समाधान झाले नाही. मानवी जीवन परिपूर्ण नाही, ते विषमतेशीच सतत झगडत असते. त्या प्रपंचरूपी घनदाट अंधकारातही मनुष्याला जीवनाचे सार्थ करण्यासाठी, उत्क्रांत करण्यासाठी त्यांच्या हाती मार्गदर्शक प्रदीप असणे आवश्यक आहे. असा विचार करून त्यांनी भरतवंशीयांचा गौरवशाली इतिहास ग्रंथरूप करण्याचा संकल्प केला. तो मूल्यवान आणि अद्वितीय ग्रंथ म्हणजेच महाभारत. जय आणि भारत या अन्य नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या महाग्रंथाच्या निर्मितीसाठी व्यास महर्षी युधिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर नरनारायणांच्या तपोभूमीत बद्रीनाथ क्षेत्री गेले. तेथे 3 वर्ष वास्तव्य करून दैदिप्यमान आणि सर्वकष ज्ञानाचे भांडार असलेल्या या इतिहासाची रचना केली. तो आपल्या शिष्यांना कथन केला. जनमेजय हा परीक्षिताचा पुत्र, अभिमन्यूचा नातू आणि पांडवांचा पंतू. आपल्या पित्याला सर्पराज तक्षकाने दंश केल्यामुळे तो मरण पावला. हे वृत्त कळल्यानंतर जनमेजयाला अतिशय दुःख झाले. त्याने तक्षकासह त्याच्या समस्त कुळाचा नाश करण्यासाठी सर्पसत्राचे आयोजन केले. आस्तिक हा जरत्कारूचा पुत्र आणि वासुकीचा भाचा. जनमेज याने आपल्या मातृकुळाचा संहार आरंभाला आहे हे कळताच तो वेगाने त्याच्या यज्ञ स्थानी आला. त्यावेळी त्या यज्ञात सर्पाच्या आहुती पडतच होत्या. तेव्हा त्याने जनमेजय याची व त्या यज्ञाची फार स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या राजाने त्याला वर मागण्यास सांगितले असता त्याने सर्पसत्र थांबवण्याची विनंती केली. त्याला दिलेल्या वचनामुळे त्याने वैरभाव टाकून तो यज्ञ तेथेच समाप्त केला. त्यामुळे सर्पकुळाचे रक्षण झाले. या सर्पसत्र प्रसंगी व्यासशिष्य वैशंपायन यांनी जनमेजयाला त्याच्या पूर्वजांचा महान कर्तृत्वाचा महाभारत नामक गौरवशाली इतिहास ऐकवला. त्यासमयी उपनिषदांचे रहस्य अवगत असलेला, पुराणांमध्ये पारंगत असलेला, विद्वत्तापूर्ण विवेचन व प्रासादिक कथाकथन करणारा, प्रचंड बुद्धिमत्ता व प्रखर स्मरणशक्ती, स्पष्ट वाणी, तेजस्वी व्यक्तिमत्व, मधुर भाषण आदी अनेक गुणांनी संपन्न असलेला लोमहर्षण सुताचा पुत्र सौती उग्रश्रवा तेथे उपस्थित होता. त्या महाज्ञानी सत्पुरुषाने ती कथा जशीच्या तशी आत्मसात केली. सर्पसत्राची सांगता झाल्यानंतर राजाचा व ऋत्विजांचा निरोप घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला. त्यावेळी कुलपती महर्षी शौनकांनी नैमिषारण्यात 12 वर्षे चालणाऱ्या यज्ञसत्राचे आयोजन केले होते. त्यात ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करणाऱ्या अनेक ब्रह्मर्षींनी भाग घेतला होता. भारतवर्षात या यज्ञाचे फार महत्त्व होते. तपश्चर्येला जसे बद्रिकावन तसे यज्ञांना व मेळाव्यांना नैमिषारण्य उपयुक्त मानले जात होते. म्हणून या दीर्घ सत्राची माहिती कळताच अनेक राजे, जिज्ञासू, साधू संत, सत्पुरुष, विद्वान, यात्रेकरू व दानशूर गृहस्थ आपापल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहून तेथील मंगलमय स्पंदनांचा व ज्ञानसत्रांचा लाभ घेत होते. अशाच एके दिवशी महामती सौतीचे येथे आगमन झाले. त्याला पाहून तेथील ऋषीवृंदांना व ब्रह्मर्षी यांना अत्यानंद झाला. त्या सर्वांनी त्याचे यथोचित स्वागत करून पूजनही केले. क्षेम कुल आदी प्रारंभिक वार्तालाप झाल्यानंतर त्याच्याकडून काहीतरी चांगले ऐकायला मिळावे अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा सर्वांचे मनोगत जाणून त्याने शौनकांच्या आश्रमातच वास्तव्य केले आणि 2 महिन्यांच्या अवधीत महाभारत नावाने विख्यात असलेला पांडवांचा संपूर्ण इतिहास सांगितला. त्यानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ऋषणी आणि अंधक कुळांची पूर्वपीठिका व कृष्णांच्या अवतारा कार्याविषयी विचारले असता सौतीने त्यांना सृष्टीच्या उत्पत्तीपासून कृष्णाच्या असंख्य लीलांची व पराक्रमांची संपूर्ण यशोगाथाच सांगितली. तो समग्र वृत्तांत म्हणजेच हरिवंश पुराण. तर
महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांचे त्या अवतार कार्यातील त्या भागाशी संबंधित असलेले लीला कर्तृत्वच विशद केले आहे. त्यात त्याचे समग्र चरित्र, यश, अद्भुत पराक्रम व लीला यांचा उल्लेख नाही. म्हणून त्यांनी हरिवंश पुराणाची रचना करून या सर्व गोष्टी अधिक सुस्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे मुख्य पुराण किंवा उपपुराण नसून महाभारत कथेला परिशिष्ट म्हणून जोडलेले खील पर्वत आहे, हे लक्षात घ्यावे. तर आपण आता श्री हरिवंश पुराण यातील पूर्वार्ध ऐकणार आहोत आणि पहिला अध्याय ऐकणार आहोत. श्री हरिवंश पुराण पूर्वार्धमधील श्री हरिवंश पर्व, आदिसृष्टीचे वर्णन. प्रथम श्री गणेशाला वंदन करूया. श्री गणेशाय नमः. लोमहर्षण सुताचा पुत्र सौती, याचे खरे नाव उग्रश्रवा, नैमिषारण्यातील यज्ञसत्रात उपस्थित राहून त्याने तेथील श्रेष्ठ ऋषींना व उपस्थितांना महाभारत कथा सांगितली. त्या अमृतमधुर निरूपणाने श्रोते अक्षरशः धन्य झाले. त्यानंतर सर्वांच्या मनात योगेश्वर कृष्णाची वंशपरंपरा व त्याचे अद्भुत चरित्र ऐकावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. तिची पूर्तता व्हावी म्हणून कुलपती शौनकाने उग्रश्रव्याची प्रशंसा केली व म्हणाला, महामती सौती, तुझा जय असो. तू महाप्राज्ञ आहेस, कृष्णभक्त आहेस. तू आमच्यावर कृपा केलीस म्हणूनच बहुअर्थ असलेले आणि वेदार्थाचे परिपोषण करणारे महाभारत नामक आख्यान कथन केलेस आणि आम्हीही ते लक्षपूर्वक ऐकले आहे. त्यात पांडवाबरोबर वृष्णी आणि अंधक वंशातील श्रेष्ठ पुरुषांचा वारंवार उल्लेख आलेला आहे. तसेच त्यांच्या उत्तम कर्माचे व पराक्रमांचेही संक्षिप्त विस्तृत स्वरूपात वर्णन करण्यात आलेले आहे. तथापि त्यामध्ये केवळ कुरुवंशातील पुरुषांचेच जन्मवृत्तांत सांगितलेले आहेत. पण या दोन कुळांतील पुरुषांचे जन्म आख्यान नाही. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की पूर्वसृष्टीपासून त्यांच्या कुळांचा कसा विस्तार झाला, कोणाकोणाच्या वंशात कोणते पुरुष उत्पन्न झाले आदी समग्र इतिहास सांगून आम्हाला उपकृत कर. सौती म्हणाला, शौनका, आपल्या पूर्वजांची चरित्र ऐकल्यानंतर जनमेजय याच्या मनातही हीच जिज्ञासा निर्माण झाली होती. म्हणून वृष्णी व अंधक वंशातील वीरांना प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यासशिष्य वंश पायनाने सृष्टीच्या उत्पत्तीपासून आरंभ करून आत्तापर्यंतचा समग्र इतिहास त्याला कथन केला. तीच पुण्यकारक, आश्चर्यकारक, पाप विनाशक आणि अनेक अर्थांनी युक्त असलेली अलौकिक कथा मी विस्ताराने सांगणार आहे. ती श्रद्धेने श्रवण करणारा स्वकुळाचा उद्धार करून स्वर्गलोकी पूज्य होतो. त्यासमयी सौतीच्या मुखातून प्रकट होणाऱ्या अमृतवाणीचे नीट श्रवण करता यावे म्हणून उपस्थित सर्व श्रोते एकदम शांत झाले. त्यांच्या चित्तवृत्ती एकाग्र झाल्या. त्या निशब्दतेने परिसर व्यापून टाकला. सौतीने सर्वांवरून दृष्टी फिरवली व म्हणाला, सज्जन हो, सर्वप्रथम मी सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगणार आहे. ज्या जगात आपण वावरतो ते उत्पन्न होण्यापूर्वी अंधार प्रकाश असे काहीच अस्तित्वात नव्हते. तेव्हा ज्याला नित्य अव्यक्त सत असत कारण आदी विशेषणांनी संबोधले जाते ते मायायुक्त ब्रह्म किंवा प्रकृती पुरुष रूप ईश्वरी तत्वच अस्तित्वात होते. त्यापासूनच हे स्थूल सूक्ष्म चर अचर विश्व उदयास आले. म्हणून तेच याचे आदिकारण होय. त्या अव्यक्त संज्ञक तेजस्वी पुरुषालाच ब्रह्मा म्हणतात. तो अमर्याद सामर्थ्याने संपन्न व सर्व भूतांचा स्रष्टा असला तरी नारायणाच्या अधीन आहे. महत्त्वाचा अभिमानी असलेल्या त्या ब्रह्मदेवापासून आधी अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकारापासूनच आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी या स्थूल सूक्ष्म व्यक्त अव्यक्त स्वरूपाने युक्त असलेल्या पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली. त्यांच्यापासूनच जरा, युज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज या 4 प्रकारच्या जीवसृष्टी अस्तित्वात आल्या. प्रवाह रूपाने अखंड असलेला हा सृष्टिक्रम सर्व शास्त्रांमध्ये सांगितलेला असून त्या सनातन सृष्टी प्रवाहातूनच समस्त जीवमात्रांचे, वनस्पतींचे व मानवांचे अनेक वंश, त्यांच्या शाखा व उपशाखा अस्तित्वात आल्या. याच क्रमाने आदिसृष्टीपासून
वृष्णीवंशापर्यंत चालत आलेला पूर्वजांचा तो क्रम मी यथाशक्ती यथामती सांगणार आहे. अहंकार आदी सूक्ष्मभूतांची सृष्टी झाल्यानंतर ईश्वराने पंचमहाभौतिक सृष्टी निर्माण करायचे ठरवले. त्यात प्रथम जलतत्व निर्माण केले. जलालाच आप, उदक, नारा अशा अज्ञ संज्ञा आहेत. ते नर संज्ञक ईश्वरापासून निर्माण झालेले असून त्या जलात अयन म्हणजेच प्रवेश वा निवास करणारा, किंबहुना जल हेच आश्रयस्थान असलेला म्हणून ईश्वराला नारायण म्हणतात. त्या ईश्वराने स्वतःच उत्पन्न केलेल्या जलामध्ये आपले वीर्य तेज प्रविष्ट केले. त्यापासून पुढे हिरण्यवर्णाचे अंडे निर्माण झाले. त्यात गर्भात जीव निर्माण होतो. तसा चतुर्मुख ब्रह्मदेव स्वतःच उत्पन्न झाला म्हणून त्याला स्वयंभू म्हणतात. अशा प्रकारे नारायणापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाने एका वर्षाने त्या अंड्याचे 2 भाग केले. मग त्याच्या एका वरच्या शकलापासून स्वर्गाची, दुसऱ्या खालच्या शकलापासून पृथ्वीची निर्मिती केली. अंड्याची शकले विभक्त झाल्यामुळे त्या दोहोंमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती तिला त्याने आकाश हे नाव दिले. त्यांनी पृथ्वी पाण्यावर स्थापन केली म्हणजे तरंगती ठेवली व तिच्या ठायी 10 दिशांची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी काल, काम, क्रोध, मन, वचन, विषय, प्रीती आदी गुणांनी युक्त अशा सृष्टीची रचना केली. मग त्यांनी सनंदन, सनातन, सनतकुमार, स्कंद, नारद व रुद्र हे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्यांच्यापैकी रुद्र वगळता बाकीच्या 6 जणांनी निवृत्ती मार्गाचा अवलंब केला. ते अहोरात्र नारायणाचे ध्यान करत असत. त्यांनी सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य असूनही प्रजोत्पत्ती केली नाही. ती शक्ती त्यांनी तशीच राखून ठेवली. मग सृष्टी निर्मितीचे कार्य पुढे नेण्यासाठी ब्रह्मदेवाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ या 7 मानसपुत्रांच्या रूपाने 7 प्रजापती उत्पन्न केले. हे ब्राह्मण जातीचे अभिमानी आणि कर्म मार्गच श्रेयस्कर असणारे मानणारे होते. ते 7 दिव्य महर्षी व रुद्र यांनीच नानाविध प्रजांची उत्पत्ती केली. रुद्राने यश, पिशाच आदींना उत्पन्न केले तर बाकीच्या 7 महर्षींनी 7 दिव्य वंश निर्माण केले. ते देवगण युक्त, क्रियावान, प्रजावान व कश्यपादी श्रेष्ठ पुरुषांनी संपन्न होते. याच ब्रह्मदेवांनी विजा, मेघ, पर्जन्य, इंद्रधनुष्य, पक्षी यांना निर्माण केले. यज्ञ निर्माण केला. त्या यज्ञाच्या सोयीसाठी ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद ही त्रयी प्रकट केली. नंतर आपल्या मुखापासून देव, वक्षापासून पितर, उपस्थापासून मनुष्य, जघनापासून असुर साध्य, प्राचीन देव आणि अन्य अवयवांपासून लहान मोठी भूत सृष्टी निर्माण केली. पण मनाने उत्पन्न केलेल्या या मानस प्रजेचा विस्तार झाला नाही. म्हणून तो स्वतःच द्विरूप म्हणजे अर्ध्या शरीराने पुरुष व अर्ध्या शरीराने स्त्री झाला. पुरुषाचे नाव स्वयंभू मनु आणि स्त्रीचे नाव शतरूपा. ती योगिनी आणि तपस्विनी होती. तिने 10,000 वर्ष कठोर तप केले. दुसऱ्या सृष्टीच्या उत्पत्तीसाठी स्वयंभू मनुला भार्या असणे आवश्यक होते. म्हणून त्याने शतरूपाशी विवाह केला. त्या दोघांच्या संयोगातून मैथुनजनित प्रजांची सृष्टी निर्माण झाली. भगवान श्री विष्णूंनी हिरण्यगर्भातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले. त्यांनी स्वयंभू मनुला निर्माण केले म्हणून स्वयंभू मनु हा श्री विष्णूंचा नातू आहे. मनुच्या कालखंडाला मन्वंतर म्हणतात. तो 71 चतुर्युगांचा असतो. ब्रह्मदेवाने मनाने निर्माण केलेली प्रजा ही त्याच्या प्रथम सृष्टी मानली जाते आणि त्यांनीच स्वयंभू मनुद्वारा उत्पन्न केलेल्या प्रजा ही त्यांची दुसरी सृष्टी मानली जाते. यांतील पहिली सृष्टी अयोनिज म्हणजे अयोनी संभव असून दुसरी सृष्टी योनिज म्हणजे योनी संभव आहे. असो श्रोते हो, आता मी तुम्हाला स्वयंभू मनु आणि शतरूपा यांच्यापासून पुढे संतती परंपरा कशी विस्तृत होत गेली ते सांगतो. या दाम्पत्याला जो पुत्र झाला त्याचे नाव वीर. कर्दम प्रजापतीची कन्या काम्या ही त्याची पत्नी. या दंपतीस प्रियव्रत, उत्पानपाद, सम्राट, कुक्षी, विराट व प्रभू असे 6 पुत्र झाले. अत्रीने उत्पानपादाला दत्तक घेतले होते. धर्माची लावण्यवती कन्या सुनृता ही उत्पानपादाची पत्नी. या जोडप्याला ध्रुव, कीर्तिमंत,
शिव आणि अयस्पती हे 4 पुत्र झाले. ध्रुवाने 3000 दिव्य वर्ष खडतर तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला सप्तर्षींच्याही पुढे असलेले अढळ पद दिले. ध्रुवाला सृष्टी, भव्य व शंभू असे 3 पुत्र होते. सृष्टीपासून सुछाया, हिला रिपू, रिपुंजय, पुण्य, वृकल व वृकतेज हे 5 पुत्र झाले. रिपूपासून बृहतीला चाक्षुक नावाचा पुत्र झाला. त्याने वीरन प्रजापतीची कन्या पुष्करिणी हिच्याशी विवाह केला. तिचा पुत्र मनू, महाबलाढ्य वैराज प्रजापतीची कन्या नडवला ही त्याची पत्नी. तिला उरू, पुरू, शद्दुम्न, तपस्वी, सत्यवान, कवी, अग्निदृष्ट, अतिरात्र, सुदुम्न व अभिमन्यू असे 10 पुत्र झाले. उरूपासून आग्नेयेला अंग, सुमनस, ख्याती, ऋतू, अंगिरस व गय नामक महातेजस्वी 6 पुत्र झाले. अंग व सुनीथा यांना वेण नावाचा एकच पुत्र झाला. तो दुष्प्रवृत्त आणि दुराचारी होता. त्याने देवादिकांना खूपच त्रास दिला, म्हणून संतप्त झालेल्या तपस्वी ऋषींनी केवळ हुंकारानेच त्याचा वध केला. पण त्याला संतती नसल्याने सर्वत्र अराजक माजण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी उजव्या हाताचे मंथन करून पृथूला उत्पन्न केले. तो जन्मतः शर, चाप, खडक, कवचयुक्त होता. त्याने स्वप्रकाराने पृथ्वीचे पालन व रक्षण केले. प्रजांना सुखी केले, म्हणून राजांमध्ये हाच पहिला राजा मानला जातो. राजसूय यज्ञात अभिषेक करण्यात आलेला हाच पहिला रूपश्रेष्ठ होता. याच्या कालखंडात राजाची व त्याच्या वंशाची स्तुती करणारे सूत व मागध अस्तित्वात आले. यानेच देव, ऋषी, पितर, दानव, अप्सरा, यक्ष, गंधर्व, सर्प, वेली, पर्वत यांच्या साहाय्याने प्रजांची उपजीविकेसाठी पृथ्वीपासून अन्नधान्यादी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती केली. याच्या नावावरूनच ही वसुंधरा पृथ्वी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि राजांना पार्थिव हे संबोधन प्राप्त झाले. पृथूला अंतर्दी व पालित असे 2 पुत्र झाले. अंतर्दीला शिखंडिनी नामक पत्नीपासून जो पुत्र झाला त्याचे नाव हवीरधान. त्याचा अग्निकन्या धिषणाशी विवाह झाला. त्या दंपतीला प्राचीन, ब्रही, शुक्ल, गय, कृष्ण, वज्र, अजित हे 6 पुत्र झाले. प्राचीन ब्रही आपल्या पित्यापेक्षाही प्रभावशाली व प्रजेचे काळजीपूर्वक संवर्धन करणारा होता. त्याने यक्षस्थानी पूर्वेकडे अग्रे करून ठेवलेले दर्भ कालांतराने इतके वाढले की त्याने समस्त भूमंडळच व्यापून टाकले. त्यामुळेच त्याला प्राचीन बहिरी हे नामाभिधान प्राप्त झाले. प्राचीन म्हणजे पूर्वेकडील, बहिरी म्हणजे दर्भ. प्राचीन बहिरी हा प्रजापती व महान तेजस्वी होता. त्याला समुद्रकन्या सवर्णापासून प्रजेतस या एकाच नावाने ओळखले जाणारे, एकसमान धर्म आचरण करणारे आणि धनुर्वेदात पारंगत असलेले 10 पुत्र झाले. त्यांनी समुद्रात राहून 10,000 वर्ष तप केली. त्यांच्या उपस्थितीमुळे पृथ्वीची दुरावस्था झाली. वृक्षांच्या अनिर्बंध वाढीने भूपृष्ठ आच्छादून टाकले. त्यांनी अग्रांनी आसमंत व्यापून टाकला. त्यामुळे वाऱ्याची गती खुंटली. धान्य पिकवायलाही जागा उरली नाही. परिणामतः उपासमार होऊन त्यांनी प्राण कोंडले जाऊन मोठी जीवितहानी होऊ लागली. हे वर्तमान कळताच ते सर्व बंधू त्वरेने भूमीवर आले. तिची दुर्दशा पाहून त्यांना अनिवार्य संताप आला. त्यांनी मुखातून वायूसह अग्नी उत्पन्न केला. त्या झंझावाताने वृक्ष उन्मळून पडू लागले आणि अग्नीने भस्मसात होऊ लागले. त्यामुळे फार मोठा वृक्षक्षय होऊ लागला. तेव्हा वृक्षजातीचे समूळ उच्चाटन होऊ नये म्हणून वनस्पतींचा अधिपती सोम प्रचेतसांना शरण गेला. वृक्षांची कन्या मारिशा त्यांना अर्पण केली व म्हणाला, हे श्रेष्ठ राजानो, कृपा करून शांत व्हा. वायू आणि अग्नीला आवरा. या पृथ्वीला वृक्षरहित करू नका. मी अर्पण केलेली ही कन्या महाभाग्यवान आणि सोमवंशाला वाढवणारी आहे. तुमच्यापासून हिला दक्ष नावाचा पुत्र होईल. तो प्रजेची वृद्धी करून या पृथ्वीवर नवचैतन्य प्रस्थापित करेल. सोमाच्या विनंतीवरून प्रचेतसांनी क्रोध आवरून वृक्षांचा महासंहार थांबवला. मारिशेचा पत्नी म्हणून स्वीकार केला. तिच्या उदरात मनानेच गर्भाची उत्पत्ती केली. त्यांच्या व सोमाच्या एकत्रित तेजापासून तिला दक्ष नामक महातेजस्वी पुत्र झाला. स्वयंभू
पतीच्या आज्ञेने दक्षाने देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, असुर, राक्षस, भूत, पिशाच, पशु, पक्षी, सर्प आदींनी युक्त असलेली सृष्टी केवळ संकल्पनाही उत्पन्न केली. पण पूर्वकल्पातील वैरामुळे भगवान शंकरांनी ती वाढू दिली नाही. ती दक्षाने मैथुन धर्माने निरनिराळ्या प्रजा उत्पन्न करण्याचा विचार करून वीरण प्रजापतीच्या अक्सिनी आणि विरिणी या 2 कन्यांशी विवाह केला. अक्सिनीला 5000 पुत्र झाले. त्यांना हर्यश्व म्हणतात. वारिणीला जो पुत्र झाला त्याचे नाव नारद. नारद हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र. पण कश्यपांनी दक्षपुत्रांचा नाश करण्याच्या हेतूनेच त्यांची योजना केली होती. हरेश्वांनी संतती उत्पन्न केली तर त्यांच्या प्रजांनी पृथ्वी भरून जाईल असा विचार करून नारदांनी त्यांना परावृत्त करायचे ठरवले. तो हेतू साध्य करण्यासाठी तो त्यांना भेटला व म्हणाले, बंधूंनो, तुम्ही विवाह करून प्रजोत्पत्ती करू इच्छित आहात हे मी जाणतो. पण ही भूमी किती विस्तृत आहे, हिचे आतील वरील प्रमाण काय आहे, हिच्यावर आपल्या पुत्र पौत्रादी परंपरांसाठी राहायला पुरेशी जागा आहे का, त्यांच्या उपजीविकेसाठी पुरेसे अन्न व साधन सामग्री आहे का, आदी सर्व बाबींचा तुम्ही विचार केला आहे का. विवाह करून संतती निर्माण करायची आणि तिच्या भरण पोषणाची चिंता व्हायची हीच जीवनाची इति कर्तव्यता आहे का. मग जीवनाचे खरे ध्येय काय आहे. तुमच्या आत बाहेर सर्वत्र सूक्ष्म रूपाने कोण अधिष्ठित आहे. ते दृश्य जगत तुम्ही पाहता अनुभवता ते खरे आहे की आभासपात्र आहे. या सर्व गोष्टींचा शोध घेण्याचा तुम्ही कधीतरी प्रयत्न केला आहे का. तेव्हा नारदाचे बोलणे ऐकून हरेश्व अंतर्मुख झाले. विवाह, संतती आदी सर्व प्रवृत्तींचा त्याग करून ते पूर्णपणे निवृत्त झाले आणि आत्मतत्वाच्या शोधासाठी दशदिशांना निघून गेले. त्याने एकांतात राहून प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि ब्रह्मलीन झाले. ते कधीही परत आले नाहीत. हे वर्तमान कळताच दक्ष फारच विषण्ण झाला. त्याला नारदाचा राग आला होता, पण त्याने त्याला शासन केले नाही. त्याने विरिणीच्या ठायी पुन्हा 1000 पुत्र निर्माण केले. त्यांना शबलाश्व म्हणतात. ते मोठे होऊन प्रजावृद्धीसाठी संसाराची इच्छा करू लागले. तेव्हा नारदांनी पूर्वीप्रमाणेच उपदेश करून त्यांनाही प्रपंचातून निवृत्त केले. तेही आपल्या बंधूंच्याच मार्गाने गेले. ते परत आलेच नाही. तेव्हा प्रजाविस्ताराच्या आपल्या कार्याला नारदांकडून सतत प्रतिबंध होत आहे हे जाणून दक्षाने त्याला तुझा नाश होईल व तू गर्भवासाचे दुःख भोगशील असा प्रखर शाप दिला. त्या समयी नारदांचा नाश होऊ नये म्हणून ब्रह्मदेवाने मरीची आदी ऋषींसह दक्षाची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तेव्हा ते म्हणाले, हे परमेष्ठी, तुझा पुत्र माझ्या कन्येच्या ठिकाणी उत्पन्न होईल. त्यानंतर नारदाचे शरीर विलय पावले. कालांतराने दक्षाने आपली कन्या कश्यपांना दिली. तिच्या पोटी नारदांनी पुन्हा जन्म घेतला. असो, आधी हर्यश्व आणि त्यानंतर शबलाश्व हे सर्व पुत्र तपश्चर्येला गेले. ते परत आलेच नाही. तेव्हा दक्षाने विरिणीच्या ठायी पुन्हा प्रजोत्पत्ती केली. तिला 60 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्या. तेव्हा त्यांपैकी 10 कन्या धर्म ऋषींना, 13 कश्यपांना, 27 चंद्राला, 4 अरिष्ट नेमीला, तर भृगुपुत्र अंगिरस व कुशाश्व यांना प्रत्येकी 2 कन्या अर्पण केल्या. त्यावेळेपासून मैथुन जन्म म्हणजेच स्त्री पुरुष संबंधातून प्रजा उत्पन्न होऊ लागल्या आणि त्यांच्या संतान परंपरांनी त्रैलोक्य व्यापून टाकले. येथे दक्ष हा सोमाचा म्हणजे चंद्रांचा अंशपुत्र असूनही त्याने आपल्या 27 कन्या पित्यालाच का दिल्या, अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. म्हणून त्याविषयी असे सांगितले जाते की दक्षापासून मैथुनजन्य प्रजा उत्पन्न होण्यापूर्वीची सृष्टी संकल्पाने, स्पर्शाने वा दृष्टिपाताने उत्पन्न होत होती. त्यावेळी ज्येष्ठता, कनिष्ठता आदी भेद व लोकधारणेसाठी मुद्दाम घालून दिलेले नियम निर्बंधही नव्हते. जो तपाने श्रेष्ठ तोच ज्येष्ठ अशी मान्यता होती. त्यामुळे त्यालाच प्रजोत्पत्तीस योग्य मानून व कन्या देऊन उत्कृष्ट संतती निर्माण व्हावी असा ऋषींचा प्रयत्न असे. म्हणूनच दक्षाने आपल्या कन्या पित्याला दिल्या. असो, आता दक्ष कन्यांपासून कोणकोणती संतती निर्माण झाली ते सांगतो. दक्षाने धर्म ऋषींना अरुंधती, वसु, यामी, लंबा, भानू, मरुतत्वी, संकल्पा, मुहूर्ता, साध्या आणि विश्वा या 10 कन्या अर्पण केल्या. त्यांची संतती पुढील प्रमाणे आहे. तर पुढील संततिक्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. आणि तसेच दुसरी कथा म्हणजे
पृथ्वीराजाची कथा ऐकणार आहोत. तर आता इथेच थांबूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेव लिहायला विसरू नका. आणि काही सूचना असतील तर नक्की कळवाव्यात. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि कार्तिक महिना तुम्हाला खूप पुण्यदायी लाभदायक जाओ आणि हो. धन्यवाद.